नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध येते, परंतु हे भरणी श्राद्ध म्हणजे नेमके काय आहे? त्याचबरोबर भरणी श्राद्ध कोणाचे करायचे असते, कधी करायचे असते आणि कसे करायचे असते, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पितृपक्ष हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक महत्त्वाचा मानलेला आहे आणि त्याच्यामध्ये पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध हे अत्यंत महत्त्वाची आहे. भरणी श्राद्ध हे पितृपक्षातील चतुर्थी किंवा पंचमी तिथीला येत असते. यावेळेस भरणी श्राद्ध भरणी तिथी ही पंचमीला म्हणजे 11 सप्टेंबर रोजी आलेली आहे. शक्यतो ही चतुर्थी किंवा पंचमी तिथीला येत असते. 27 नक्षत्र असतात आणि 27 नक्षत्रांपैकी एक म्हणजे भरणी हे असतं. भरणी हे एक नक्षत्र आहे आणि ह्या भरणी नक्षत्राचा स्वामी हे यमराज म्हणजे यमदेव आहे. याच्यामुळे पितृपक्षातील भरणी श्राद्धाची तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरणी श्राद्ध हे कोणाचे करायचे असते. तर भरणी श्राद्ध हे फक्त आणि फक्त पुरुषांचे केले जाते. स्त्रियांचं भरणी श्राद्ध केले जात नाही. सर्वात प्रथम श्राद्ध तिथी आपल्याला माहीत असते. श्राद्ध आपण कोणाचे घालत असतो तर आपले सासू सासरे किंवा आपल्या सासू सासऱ्यांचे सासू सासरे किंवा आपल्या सासरच्या लोकांची आपल्या मागच्या पिढींच्या श्राद्धांचं आपण हे श्राद्ध विधी करत असतो. तर आपल्या सासरच्या मंडळींमध्ये आपले सासरे किंवा इतर आपल्या नातेवाईकांमध्ये जे पुरुष मंडळी आहेत, जर ते वारले असतील, ते हयात नसतील तर त्यांचे भरणी श्राद्ध केले जाते. स्त्रियांचे भरणी श्राद्ध केले जात नाही. तर सर्वांना प्रश्न पडला असेल की भरणी श्राद्धामध्ये आपण फक्त पुरुषांचं श्राद्ध करायचं असतं, मग स्त्रियांचं कधी करायचं? म्हणजे बघा, ज्या घरातील म्हणजे आपल्या सासू वारल्या असतील किंवा ज्या घरातील स्त्री वारली असेल, तिचे पती हे जिवंत आहेत आणि त्यांची पत्नी वारलेली आहे, तर त्यांच्या पत्नीचं हे तिथी म्हणजे श्राद्ध तिथी कधी करायची आहे, तर तिची तिथी ही अहोनवमी म्हणजे अविधवा नवमी येते. त्या तिथीला आपल्याला स्त्रियांची भरणी म्हणजे स्त्रियांची अविधवा नवमी अहोनवमीच्या दिवशी त्यांना आपल्याला श्राद्धविधी करायचा असतो. तर ह्या वेळेस अविधवा नवमी ही 15 सप्टेंबर रोजी आलेली आहे. ह्या दिवशी फक्त आणि फक्त स्त्रियांचे श्राद्ध केले जाते. म्हणजे जी स्त्री सवाष्ण जाते त्या स्त्रीचे श्राद्ध हे अहम नवमी म्हणजेच अविधवा नवमीच्या दिवशी तिचे श्राद्ध घातले जाते. परंतु जर ज्या घरामध्ये तुमचे सासरे गेलेले आहेत आणि सासू जिवंत आहेत, म्हणजे ज्या घरातील पती गेलेले आहेत आणि पत्नी जिवंत आहेत, तर त्या घरामध्ये त्याच्यानंतर पती गेल्याच्या नंतर पत्नीचा मृत्यू झालेला आहे, तर त्या पती पत्नी या दोघांचं देखील श्राद्धविधी आपण ज्या दिवशी सासरे गेलेले आहेत त्या सासऱ्यांच्या श्राद्ध तिथीलाच आपल्याला ह्या दोघांचीही श्राद्ध तिथी करायची आहे. बघा, असे मानले जाते की आपल्याला वडिलांना मान द्यावा लागतो. आपण आईला जर मान नाही दिला तरी देखील चालतो. म्हणजे बघा, आपल्याला श्राद्ध करायचे आहे आपल्या वडिलांचे, पुरुष मंडळीचे, तर आपल्याला त्यांचं श्राद्ध तिथीनुसार आपल्याला ती विधी करावी लागते. त्यांना आपल्याला मान द्यावा लागतो. ज्या ठिकाणी वडील असतात त्या ठिकाणी आई असते, म्हणून ज्या दिवशी आपल्या वडिलांची पुरुष मंडळीची तिथी असणार त्याच दिवशी त्या स्त्रीची आपल्या आईची देखील तिथी असेल. म्हणजे दोघांची तिथी एकाच दिवशी आपल्याला त्या तिथीवर श्राद्धविधी करायची आहे. म्हणजे बघा, जर पुरुष मंडळीच्या अगोदर स्त्री गेली म्हणजे पतीच्या अगोदर पत्नी वारली, हयात नाही आहे, तर तिचे श्राद्ध तिथी ही अहोनवमी म्हणजे अविधवा नवमीला केली जाते. परंतु पतीच्या नंतर म्हणजे अगोदर पती गेले आणि त्याच्यानंतर पत्नी गेली, तर त्या पतीचे आणि पत्नीचे दोघांचेही श्राद्धविधी पतीच्या श्राद्ध तिथीच्या दिवशीच एकत्रच करतात. म्हणजे ज्या ठिकाणी पती असतो त्या ठिकाणी पत्नी असते. म्हणजे वडिलांना मान दिला की आई तिथे आपोआप येते. ह्या पितृपक्षामध्ये या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपले पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी भूतलावरती पृथ्वीवरती आलेले असतात. ते आपल्या घराच्या अवतीभवती अगदी लहान लहान सूक्ष्म रूपामध्ये ते वास करत असतात. ते आपल्या अवतीभवती घुटमळत असतात.
त्यामुळे आपण त्यांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्धविधी करायचे असतात. बघा, एखादी व्यक्ती जर मरण पावलेली आहे, तर ती व्यक्ती मरण पावून जर 4-5 महिने झालेले असतील, तर आपल्याला प्रत्येक म्हणजे बघा, त्या व्यक्तीचं ज्या दिवशी 10वं, 13वं, 12वं असतं, तेव्हा ब्राह्मण येतात. ते ब्राह्मण आपल्याला आपल्याला त्या व्यक्तीची तिथी आपल्याला सांगतात. आपल्याला प्रत्येक महिन्याला त्या व्यक्तीच्या तिथीच्या नुसार आपण प्रत्येक महिन्याला एक पुरुष मंडळी गेला असेल तर पुरुष जेवायला घालतो आपल्या घरामध्ये. असं आपल्याला 1 वर्ष करायचे असते. आणि जेव्हा 1 वर्ष होतं त्या व्यक्तीला म्हणजे ती व्यक्ती जाऊन जेव्हा 1 वर्ष होते, त्याच्यानंतर जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा जी भरणी तिथी येते, तेव्हा ब्राह्मणांकडून आपण त्यांची तिथी ही काढून घ्यायची असते. तेव्हा ब्राह्मण आपल्याला सांगतात, त्यावेळीच आपल्याला ही भरणी श्राद्ध त्या व्यक्तीचं करायचं असतं. आणि मग नंतर भरणी श्राद्ध झाल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षीपासून आपण त्यांचे श्राद्धविधी करू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती ही हयात नसते, मरण पावते, तेव्हा ती पूर्ण 1 वर्ष एक प्रेत आत्मा असते. ती मृत्यू लोकामध्ये असते. मग ती पूर्ण 1 वर्ष झाल्याच्या नंतर तिचं पदार्पण हे मृत्यू लोकातून ते पितृलोकामध्ये होत असते. जी व्यक्ती मरण पावलेली आहे त्या व्यक्तीचे वर्ष श्राद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती प्रेत आत्मा असते. त्या व्यक्तीची आत्मा आपल्या आजूबाजूला वर्षभर भटकत असते आणि त्याच्यानंतर 1 वर्ष झाल्याच्या नंतर वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतर ती पितृलोकामध्ये विलीन होत असते. आणि आपण पितृपक्षामध्ये कोणाचे श्राद्ध घालतो, तर ज्या लोकांचे विलिनीकरण हे प्रेत आत्म्यातून मृत्यू लोकातून पितृलोकामध्ये झालेले असते. वर्ष झाल्याच्या नंतर आपण भरणी श्राद्ध करायचे असते आणि त्याच्यानंतर आपण पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करायचा असतो. आता तुमच्या भागामध्ये ज्या प्रकारे पद्धत आहे, ज्या प्रकारे नियम आहे, त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ते श्राद्धतिथी करू शकता. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरणी श्राद्ध का करायचे असते, तर प्रत्येक व्यक्तींची ही मरणाच्या आधी जे हयात असतात त्या व्यक्ती, त्या सर्वांच्याच काही ना काहीतरी इच्छा असतात. आपण एखादी व्यक्ती कधी मरणार आहे, आपण स्वतः कधी मरणार आहोत हे आपण सांगू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही घटनेमध्ये कोणत्याही वेळेस मृत्यू होऊ शकतो. आज या क्षणाला आपण जिवंत आहोत, तर उद्या आपल्याला माहित नाही आपण ह्या क्षणाला जिवंत असू की नाही. तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असतात. मग त्या इच्छा देवाधर्माबद्दल असू दे, तीर्थयात्रेबद्दल असेल किंवा सांसारिक काही अडीअडचणीबद्दल असतील, त्यांच्या संसारामध्ये काही राहिलं असेल त्यांच्याकडून काही करायचे, तर अशा काही इच्छा असतात त्या त्या व्यक्तीच्या अपूर्ण राहिलेल्या असतात. मग अशा व्यक्तींच्या आपण ज्या दिवशी श्राद्ध होतं आणि त्याच्यानंतर भरणी श्राद्ध केले जाते, त्यांचं भरणी श्राद्ध घातल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांतता मिळते आणि त्या व्यक्तीच्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्या व्यक्तींना येते आणि त्यातून त्या प्रेत आत्म्यांना समाधान मिळते. तर देवधर्माबाबत किंवा काही तीर्थक्षेत्राबाबत त्या व्यक्तीच्या जर इच्छा काही अपूर्ण राहिल्या असतील, तर आपण भरणी श्राद्ध घातल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होतात असं त्यांना तृप्तता मिळते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. तर भरणी श्राद्ध हे का करायचे असते आणि भरणी श्राद्धचे काय महत्त्व आहे हे सर्वांना कळालेच असेल. ज्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते, ज्या घरामध्ये पितरांना प्रसन्न ठेवले जाते, त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समाधान नांदते. आता भरणी श्राद्ध करावे की नाही हे स्वतंत्रपणे स्वतः म्हणजे वैयक्तिक असा तुमचा प्रश्न आहे. भरणी श्राद्ध हे नेहमी गुरुजींकडूनच करून घ्यावे. कारण आपण जर भरणी श्राद्ध स्वतः करायला गेलो तर आपल्याला काही माहिती नसते आणि आपल्याकडून काही कळतेपणे नकळतेपणे काही चुका होऊन जातात. त्याच्यामुळे अगदी विधिवत पद्धतीने गुरुजींना ब्राह्मणांना बोलावूनच भरणी श्राद्ध करावे. किंवा मग एखाद्या तीर्थक्षेत्री म्हणजे त्र्यंबकेश्वर, पंचवटी किंवा मग आणखीन कोणते जे काही देवाचे स्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी हे श्राद्धविधी केले जातात, त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही हे विधी करू शकता. ज्या दिवशी तुमच्या घरातील व्यक्तींची भरणी श्राद्धची तिथी असेल त्या दिवशी तुम्हाला नक्कीच अघोरी देखील द्यावी लागते. त्याचबरोबर तुम्हाला दान धर्म करणे देखील त्या दिवशी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला तुमच्या पितरांसाठी त्या दिवशी तर्पण विधी देखील करायला पाहिजे.
याच्यामुळे तुमचे पित्र हे प्रसन्न होतात, तुमच्यावरती भरभरून कृपा आशीर्वाद बरसवतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. ते तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न होतात. तुमच्या घराला लागलेला वास्तुदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा जे काही आहे ती नष्ट होण्यासाठी मदत होते आणि अशामुळे आपल्या घरातलं वातावरण देखील सकारात्मक होऊन जाते. त्याचबरोबर भरणी श्राद्धाचे जेवण जे आपण घरामध्ये तयार करतो, तर ते जेवण देखील जे श्राद्ध करणार आहेत, म्हणजे जे श्राद्ध विधी करणार आहेत, त्या पुरुषाच्या पत्नीने केले तरी देखील चालेल, स्वतः त्या पुरुषाने केले तरी देखील चालेल, किंवा तुमच्या भाऊ-बंधकीमध्ये जे कोणी नातेवाईक असतील त्यांतील कोणीही पुरुष मंडळी स्त्रीने हे जेवण केले तरी देखील चालणार आहे. फक्त ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्या स्त्रियाच्या हातून हे आपल्या पितरांचं नैवेद्य ठेवण्यासाठी आपण जे जेवण तयार करतो त्या मासिक धर्म आलेल्या स्त्रियांच्या हातातून करायचा नाही. तर अशा प्रकारे भरणी श्राद्धाची माहिती आहे आणि ही माहिती अत्यंत उपयोगाची, महत्त्वाची माहिती आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.